टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण स्वच्छता निरीक्षक मागील प्रश्नपत्रिकेचे अंकगणित व बुद्धिमत्ताचे विश्लेषण पाहत आहोत. तर आता ह्या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2023चा पेपर आहे आणि तो पेपर झाला आहे 26/5/2023ला आणि वेळ होता 8:30 ते 10:30 म्हणजे सकाळची शिफ्ट होती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर आणि सोलापूरची पण विश्लेषण पाहिलो आहोत. तर तसेच आपलं स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक पण आहे. तर तुम्हाला ह्या स्वच्छता निरीक्षकसाठी हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. तर चला आपण प्रश्न बघू. आता प्रश्न हे 15 प्रश्न आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये स्वच्छता निरीक्षकचे 15 प्रश्न आहेत आणि तेही बुद्धिमत्तेवरतीच आहेत. तर प्रश्न आहे पहिला, आता खालील आकृती पहा आणि पुढील प्रश्नांचे उत्तर द्या. किती शिक्षक हे खेळाडू आणि पुरुष आहेत? शिक्षक हे खेळाडू आणि पुरुष आहेत. तर आपल्याला काय, टीचर हे कशामध्ये आहे? तर हे त्रिकोण या ह्याला आपण हिरा म्हणू, ह्या आकृतीमध्ये आहेत. किती हे शिक्षक ह्या हिऱ्यामध्ये, ह्याच्यामध्ये जेवढे संख्या आहेत तेवढे काय असतील? हे शिक्षक. पण हे कोणचं सर्कल काय आहे? तर प्लेयर म्हणजेच काय? खेळाडू. आणि ह्या चौकोन हा कशाचा आहे? मेल म्हणजे पुरुष आहेत, पुरुष. पण आपल्याला काय बघावं लागेल? तर एकतर ह्या आकृतीमध्ये पण यायला पाहिजे संख्या, ह्या आकृतीमध्ये चौकोनामध्ये पण आणि वर्तुळामध्ये पण. अशी कोणती संख्या आहे? तर हे तिन्हीमध्ये येणारी संख्या आहे 17. तर मग काय आपलं उत्तर आहे? तर असे किती शिक्षक आहेत जे खेळाडू पण आहेत आणि पुरुष आहेत? तर असे 17 शिक्षक आहेत जे खेळाडू पण आहेत आणि पुरुष पण आहेत. तर आपलं उत्तर आहे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. परत आकृतीवरती आहेत. आकृतीवरती 3-4 प्रश्न हे स्वच्छता निरीक्षकमध्ये आलेलेच आहेत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं. तर आता बघा काय विचारलं आहे. तर खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी आकृती दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर आता ही आकृती बघा, आता ते चौकोन आहे. चौकोन तर सर्वच ठिकाणी आहे. तर लक्ष द्या, ह्या आकृत्या सेमच आहे. पण आता हे जर आपण वर्तुळाचा विचार केला तर वर्तुळ काय आहे? बाहेरचा वर्तुळ जो आहे तो घड्याळाच्या उलट दिशेने 90 अंशात फिरत आहे. 90 अंशात. आता इथं आला, हे बघा, परत 90 अंश घड्याळाच्या उलट दिशेने इथं आला. तर नंतर कुठं येईल? ह्या ठिकाणी येईल. तर ह्या ठिकाणी कुठं आहेत वर्तुळ? इथं एक आहे आणि इथं एक आहे. जर एकाच ठिकाणी असतं तर आपलं कन्फर्म हेच उत्तर असतं किंवा हेच उत्तर असतं जर एका ठिकाणी असतं. पण आता 2 ठिकाणी, आता दुसरं लॉजिक लावावं लागेल आपल्याला. तर बघा, आता हे जे रेषा आहेत आणि हे त्रिकोण जे आहे तो भरलेला आहे. पण आता हा कसा फिरत आहे? तर घड्याळाच्या दिशेने 90 अंशात फिरत आहे. बघा, इथला जो रेषाचा त्रिकोण आहे तो कुठं आला आहे? इथं आला आहे. तर म्हणजे ह्या 90 अंशात. तर इथला त्रिकोण डायरेक्ट इथं म्हणजे 90 अंशात. म्हणजेच काय? तर घड्याळाच्या दिशेने किती अंशात फिरत आहे? तर 90 अंशात फिरत आहे. तर परत कुठे येईल? 90 अंशात जर फिरला इथं येईल. म्हणजे इथं कुठं आहे? जो रेषाचा त्रिकोण आहे तो इथं आहे. इथं आहे का? तर नाही. म्हणजे हे 2 नंबरची आकृती उत्तर येणार नाही. तर आपलं उत्तर काय येईल? तर हे 4 नंबरची आकृती आहे आपलं उत्तर येईल. तर बघा, आपलं आरोग्य विभाग प्रश्नसंच पण जवळच्या बुक स्टॉलवरती उपलब्ध झालेला आहे. तसेच आपल्याला हे ऑनलाईन पण खरेदी करू शकतात तुम्ही. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात येईल. किंवा जर तुम्हाला अधिक माहितीसाठी 89 99 56 13 13 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. सूचना. दिलेल्या प्रश्नात एक विधान त्यानंतर 2 निष्कर्ष दिले आहेत. दिलेल्या 2 निष्कर्षापैकी निष्कर्ष निश्चितपणे योग्य आहेत हे शोधा आणि मग त्यानुसार तुमचे उत्तर द्या. तर विधान काय दिलं आहे? तर बघा, P बरोबर यस लेस दॅन आर ग्रेटर दॅन टी आणि ग्रेटर दॅन बट लेस.
सॉरी ह्याला काय ग्रेटर दॅन टू इक्वल म्हणतात, यू आणि लेस दॅन टू इक्वल क्यू. तर निष्कर्ष काय म्हटलं आहे, पी ग्रेटर दॅन टी. तर पी ग्रेटर दॅन टी येऊ शकते का, तर बघा आता पी ग्रेटर दॅन टी. तर बघा आता पी कडून टीकडे जाते, चिन्ह कोणते कोणते येतात, इज इक्वल टू, लेस दॅन आणि हे ग्रेटर दॅन, 3 चिन्ह येतात. तर ही दोन्ही चिन्ह कसे येतं, तर विरुद्ध दिशेने आहेत. जेव्हा जर चिन्ह विचारलेल्या ह्याच्यामधून जर चिन्ह हे विरुद्ध येत असतील, विरुद्ध जर येत असतील तर त्यांच्यात कोणता संबंध होऊ शकत नाही, म्हणजेच हे निष्कर्ष चुकीचा आहे. आता दुसरा निष्कर्ष काय आहे, तर क्यू ग्रेटर दॅन आर. आता आरकडून जर क्यूकडे चाललो आपण, आरकडून क्यूकडे, तर चिन्ह कोणचे कोणचे येतात, तर बघा हे ग्रेटर दॅन, परत ग्रेटर दॅन टू इक्वल आहे आणि लेस दॅन टू इक्वल आहे. तर इथं पण विरुद्ध चिन्ह आहेत, सेम चिन्ह आहेत का, तर एका साईडचे चिन्ह आहेत का, तर नाही. तर हे पण निष्कर्ष चुकीचा आहे. जर इथं क्यू जर चिन्ह हेचे बघा, चिन्ह जर एकाच साईडचे असते असे, तर ह्याचा संबंध होऊ शकला असता. पण हे चिन्ह ह्या क्यूकडून आरकडे जाते वेळेस विरुद्ध आहेत, त्याच्यामुळं हा पण निष्कर्ष येणार नाही. तर आपलं उत्तर काय असेल, तर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 योग्य नाहीत, म्हणजे 2 नंबरचं हे आपलं उत्तर असेल. तर बघा पुढचा आहे प्रश्न. एस आयमध्ये 15 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे आलेले आहेत. तर बघा प्रश्न बघा, दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी विधानांमध्ये दिलेली माहिती सत्य हे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते ठरवा. आता विधान काय आहे, तर काय हे सर्कल काढू. तर काही पेन कप आहेत. आता हे जर पेन घेतलं आपण, पेन, काही पेन काय आहेत, तर कप आहेत, हे कप घेतलं. पुढे काही कप बाटल्या आहेत, हे काही कप काय आहेत, तर बाटल्या. तर निष्कर्ष काय विचारला आहे, तर काही बाटली पेन आहेत. बाटली इथं आहे, पेन आहे, तर निष्कर्ष होऊ शकेल का, तर नाही. तर सर्व पेन हे बाटल्या आहेत. हे सर्व पेन हे बाटल्या आहेत का, तर नाही. तर हाही निष्कर्ष चुकीचा आहे. तर आपलं उत्तर काय येईल, तर आपलं उत्तर येईल तर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 कोणताही तर्कसंगत करत नाही, म्हणजे आपलं 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. बुद्धिमत्तेचे असे गणित आहेत की तुम्हाला सराव केल्याशिवाय ते सोडवणं अवघड आहे. सोडवताना पण खूप डोकं लावावं लागेल किंवा वेळ लागेल. जेवढा तुम्ही सराव कराल तेवढा तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न हे सोडवण्यास लवकरात लवकर मदत होईल. तर प्रश्न बघा, वेलकमिंग या शब्दातील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार क्रम लावल्यास पुनर्मांडणी केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही. तर आता काय हे WELCOME तर याची मांडणी आपण ABCD नुसार मांडणी करू. तर कोणता शब्द येईल अगोदर याच्यामध्ये, तर सी येईल. सी नंतर काय आहे, ई नंतर काय येईल, तर आय नंतर येईल जी. परत इथं काय येईल, तर इथं जी, ABCD EFG H, इथं आय, जे नाही, KL आहे, MNOPQW, इथं W येईल. आता मांडणी झाली. जर कोणचे अक्षर हे एकाच ठिकाणी आलेत, जे इथं पण होते आणि इथं पण आहेत, तर कोणता आहे, एक आहे, ई, आणि दुसरा कोणता आहे, तर यम हे त्याच्या ठिकाणी आलेलं आहे. तर आपल्याला किती अक्षरं भेटली, तर 2 अक्षरं भेटली. तर कोणते म्हणलं असतं, तर ई आणि यम हे आलेलं असतं. म्हणजे आपलं उत्तर काय, 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. 2 आले म्हणजे आपण पटकन 2 नंबरला टिक करते, कारण की परीक्षेमध्ये खूप प्रेशर असते की आपल्याला टाईमचं लिमिटेशन असते, तर गडबडीत 2 होऊन जाते टिक. तर त्यामुळं तुम्ही नीट उत्तर टिक करते वेळेस पण बघून करत जा. तर चला पुढचा आहे प्रश्न. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप पण आहे. तर ॲपवरती टर्निंग पॉईंट्स तलाठी व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर 199 रुपये
फी आहे. त्याच्यात तुम्हाला किमान 5,000 रुपये 5,000 प्रश्नांचा सराव करून घेण्यात येईल. तर तुम्ही हे नक्की टेस्ट सिरीज जॉईन करा. तर ह्याच्याविषयी तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर 89561313वरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. तो माझ्या नवऱ्याच्या वडिलांच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. ममता ही सोहनची अशी ओळख करून देते. तर सोहनचे ममताशी काय नाते आहे? तर हे सोहनची काय ओळख करून दिली आहे? तर तो माझ्या नवऱ्याच्या वडिलांच्या आईचा, हे काय आहेत? वडील, लांची आई, ठीक आहे, आईचा एकुलता एक मुलगा आहे. सोहम कोण आहे? हे मुलगा, एकुलता एक आहे बरं का, एकुलता एक. तर ममता ही सोहनची अशी ओळख करून देते. तर सोहनचे ममताशी काय नाते आहे? तर कोण ही? ममता. इथं ममता कोण आहे? तर ममताचा नवरा कोण आहे? म्हणजेच हे सोहम येईल, कारण की तिनं सोहमचीच ओळख करून देत आहे ना. तर हे ममताचा कोण आहे? नवऱ्याचा वडिलांची आई म्हटलं आहे, बरं का. नवऱ्याच्या वडिलाची आई हे, आणि आईचा एकुलता एक मुलगा आहे सोहन. तर ह्याचे वडिलांची आई म्हणजे ह्याची कोण? ही आजीचा जर मुलगा हे असेल तर ह्याचे, आणि हे एकुलता एक मुलगा आहे म्हणजेच कोण? सोहमचे हे वडील होणार, आणि मग सोहमचे वडील जर नवऱ्याचा वडील जर सोहन असेल तर ममताचं कोण असेल? तर सासरे. हे उत्तर आहे. तर उत्तर काय आहे? तर 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर बघा परत एकदा, ममता तिचा सोहनची ओळख करून देते वेळेस काय सांगते आहे? तर तो माझ्या नवऱ्याच्या वडिलांच्या आईचा एकुलता एक मुलगा कोण आहे? तर सोहन आहे, म्हणजेच तिचा सासरा येते. जर आपलं उत्तर आहे तर 3 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. तर संख्या काय आहे? तर 280 आणि परत 270 हे जर 10 वजा केलं तर 270 येते. परत इथं 250 आहे, जर आपण याच्यात वजा 20 केलं तर 50 येते. 220 आहे, तर 220 50मधून जर वजा 30 केलं तर किती? 220 येते. तर परत पुढची संख्या 180. जर 220मधून जर आपण वजा 40 केलं तर 180 येते. आता पुढची संख्या आहे 30, ते 130. जर 180मधून जर आपण वजा 50 केलं तर किती येते? 130. तर 130मधून आता फरक कितीचा आहे बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये 10चा फरक आहे याच्यामध्ये. तर 50मध्ये 10 मिक्स केलं 60 झाले. जर 60 वजा केलं आपण तर किती येते? तर 70 येते. तर पुढची संख्या काय आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी 70 ही संख्या येईल. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे? तर 4 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. तर पुढचा आहे प्रश्न बघा. मी एका रांगेत 2 पैकी कोणत्याही टोकापासून 14वा आहे, तर रांगेत किती लोक आहेत? तर किती सोपं आहे. तर काय म्हणलं आहे? स्वतः काय? दोन्हीपैकी कोणत्याही टोकापासून तो कितवा आहे? तर 14वा आहे. हे उकडचं उजवं टोक, उजवी बाजू, आणि हे डावी बाजू. तर त्यानं जर 14वा असेल दोन्ही टोकाकडून तर त्याच्या उजव्या बाजूला किती विद्यार्थी असतील? 13 असतील, आणि डाव्या बाजूला किती असतील? विद्यार्थी 13 असतील. तर 13 दुनी 26, आणि हा एकटा किती झाले? 27. म्हणजे एकूण किती लोक आहेत रांगेमध्ये? तर 27 लोक आहेत एकूण. तर उत्तर आपलं आहे 3 नंबरचं आहे आपलं उत्तर आहे. तर तसेच बघा, आपलं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी पण हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे. तर तुम्ही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर ही नक्की खरेदी करू शकता. किंवा याच्याविषयी काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 89 99 56 13 13 या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. खालील
संख्या मालिकेत डावीकडून उजवीकडे किती वेळा 4 ही संख्या समसंख्येनंतर लगेच येते? तर डावी बाजू आणि ही उजवी बाजू. प्रत्येक संख्या ही एक अंकी संख्या आहे. तर 4 ही संख्या काय म्हणलं आहे? प्रत्येक समसंख्येनंतर येते, म्हणजे 4 ही संख्या समसंख्येनंतर येते. आता समसंख्या कोणत्या आहेत? तर 6 आहे. पण 6च्या नंतर 4 आहे का? नाही. 8 आहे, 8च्या नंतर पण नाही. 6 आहे, 6च्या नंतर 4 संख्या आहे, म्हणजे हा एक गट झाला. परत 8 आहे, पण 8च्या नंतर नाही. 2च्या नंतर नाही. आता इथं 3 आहे, 4 आहे, पण 3च्या अगोदर समसंख्या आहे का? नाही. तर 6 आहे, पण 6च्या नंतर पण नाही. तर डायरेक्ट इथंच आहे. 6च्या नंतर 4 ही संख्या, म्हणजे समसंख्येच्या नंतर 4 ही संख्या आली आहे. तर हा एक गट, 2 झाले. तर इथं समसंख्या कोणत्याच नाहीत. तर म्हणजे किती गट भेटले आपल्याला? तर 2 गट भेटले, म्हणजे 2 संख्या भेटल्या. तर आपलं उत्तर काय आहे? तर हे 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. परत इथं पण कन्फ्युजन होऊन जाते. 2 हे आपलं उत्तर आले आहे, तर डायरेक्ट आपण 2 नंबरला टिक केलं जातं गडबडीमध्ये. तर हे म्हणजे मिस्टेक न करता तुम्ही ऑप्शन नीट लक्ष देऊन बघून मगच उत्तर टिक करावे. तर चला, पुढचा आहे प्रश्न आपला. प्रश्न बघा. पुढील पदावली प्रश्नचिन्हाच्या जागी अंदाजे कोणते मूल्य आले पाहिजे? तर बघा, ह्या संख्या सगळ्या पूर्णांक आपलं दशांश रूपात आहेत, तर याला आपण पूर्णांकात रूपांतर करू. ठीक आहे. आता एक 15.05 आहे, तर याला आपण डायरेक्ट 15 पण लिहू शकतो. कारण की बघा, इथं 0 आहे. जर इथं 6 असतं, ठीक आहे, 6 असतं, तर ह्याच्या 15च्या पुढची संख्या कोणची येते? 16. तर 16 घेतला असतो आपण इथं पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी. तर इथं 0 आहे, म्हणजे तेवढेच संख्या घ्यायची. इथं पूर्णांकाचा एक नियम आहे. जर दशांशच्या नंतर जर 1, तर समजा इथं 10 आहे, तर इथं दशांश 1 आहे, तर इथं हे 10 संख्या येणार. जर 10.67 असे 6 असेल, तर इथं आपण काय घेणार? तर 11 ही संख्या पूर्णांकात घेणार आपण. तर पुढे बघा, पुढचे आहे 10 वजा 1 0. तर इथं पण काय येईल? तर 10च येईल. परत पुढची आहे संख्या 9.99. तर इथं बघा, तर इथं 9 येईल का? नाही. तर इथं दशांशानंतर कोणची संख्या आहे? 9 ही संख्या आहे. तर आपण इथं 1 वाढू, म्हणजे इथं 10 येईल. परत पुढची संख्या आहे 299.99. तर इथं पण काय येईल? तर 9 संख्या आहे, म्हणजे इथं कोणची संख्या येईल? तर 300 संख्या येईल. पुढे आहे 3 वजा 001. तर इथं पण काय येईल? तर 3ला 3च येईल. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या काढायची आहे. तर आता आपण हे पदावली सोडू. तर 15 वजा 10 गुणुले 10 अधिक 300 भागिले किती? हे 3 आहे. 3 3 1 3 3 1 3, हे 0 0. तर ह्या दोघांचा गुणाकार 10 वजा 10 10 100 अधिक 100. ठीक आहे. वजा 100 अधिक 100 कटले, राहिले किती? 10. इथं 15 आहे ना, सॉरी, इथं 15, हे 15 बघा, 15. तर उत्तर काय आलं आपलं? वजा, इथं काय होतं? वजा होतं इथं क्वेश्चन मार्कच्या, हे वजा वजा क्वेश्चन मार्क होतं, बरोबर 0. आता असं उत्तर येईल का? तर नाही. तर इकडले वजा, तर आपलं काय उत्तर आलं? तर हे 15 आपलं उत्तर आलं, म्हणजे आपलं उत्तर काय? 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर हे असे प्रश्न आल्यानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. त्याला पहिल्यांदा पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं, म्हणजे हे गणित सोडवण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला मदत होईल. तर पुढचा आहे प्रश्न बघा. आपले तसंच टर्निंग पॉईंट ॲपवरती आरोग्य गट मास्टर टेस्ट सिरीज पण आहे. ती आहे 99 रुपयाला आहे फी. परत अंगणवाडीची पण टेस्ट सिरीज आहे, आणि तसेच आरोग्य विभाग टेस्ट सिरीज MPWची, ANM GNM स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या टेस्ट सिरीज आहेत. त्याच्या 149 ते 299 पर्यंतच्या फी आहेत. तर तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप नक्की डाउनलोड करून बघा. तुम्हाला ह्याच्यातल्या टेस्ट सिरीज जर आवडल्या तर तुम्ही घेऊ शकतात, आणि अगदी माफक दरात त्या टेस्ट सिरीज आहेत, आणि याचा तुम्हाला
नक्की फायदा होईल. तर बघा पुढचा आहे प्रश्न आता. दिलेल्या आकृतीत पर्यायातील जी आकृती समाविष्ट आहे तो पर्याय निवडा. उभे आडवे फिरवणे अभिप्रेत नाही. म्हणजे ही आकृती उभी आडवी फिरवायची नाही. ही 4 नंबरची आकृती लक्षपूर्वक बघा. तर कुठं ॲडजस्ट होऊ शकते, तर ही इथं ॲडजस्ट होऊ शकते ही आकृती. बघा आलं ना बरोबर. तर आपलं उत्तर काय असेल तर हे 4 नंबरचं आपलं उत्तर असेल. तर पुढचा आहे प्रश्न बघा. परत आकृतीचे प्रश्न आले. आकृतीचे पण प्रश्न स्वच्छता निरीक्षकला आलेले आहेत. 3-4 आहेतच. तर बघा आता दिलेली आकृती आरसा XY आहे. हे आरसा आहे आणि हे आकृती ठेवल्यास मिळणारी दर्पण प्रतिमा दिलेल्या पर्यायातून निवडा. तर तुम्हाला जर तुमचा ऑफलाईन पेपर असेल तर तुम्ही ते पेपर उलटा करून ते आकृती गिरवा. म्हणजे तुम्हाला आरशातील प्रतिमाची आकृती कशी येईल ते लक्षात येऊन जाईल. आता हे जर आकृती इकडं घेतलं, ठीक आहे, तर इथं काय येईल, हे चांदणी येईल, इथं चौकणी येईल. म्हणजे अशी कुठं आकृती आहे का, इथं आहे. डायरेक्ट कुठं आहे तर इथं. कारण की हे इथं येईल, हे षटकोन, आणि हे कुठं जाईल तर इथं जाईल, हे चौकोन. म्हणजे ह्या आकृतीमध्ये उत्तर काय येईल तर आपल्याला 4 नंबरचं हे आपलं उत्तर येईल. जर पाण्यातली आकृती विचारलं असेल तर खाली उलट आकृती काढावी लागली असते आणि आपली आरशातील आकृती ही समोरच्या बाजूने उलट काढायची. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर बघा हे TCSचं विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नसंच हे विश्लेषणचं प्रश्नपत्रिका संच आहे आणि स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. तर तुम्हाला हे पुस्तक बघा जर योग्य वाटलं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही ह्या नंबरवरती कॉल करून तुमची ऑर्डर करू शकतात. तर बघा चला पुढचा आहे प्रश्न आता. प्रश्न बघा. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असे पद पर्यायातून निवडा. तर तुम्हाला ABCD ची गरज परत पडली आहे तर 1, 2, 3 असे अंक लिहून तुम्ही M पर्यंत लिहा आणि परत त्याच्या खाली N लिहा आणि कंटिन्यू उलट ABCD कंटिन्यू करा आणि त्यांना क्रमांक देऊन ठेवा एका कागदावरती किंवा कपटावरती. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित आल्यानंतर प्रत्येक वेळेस घरी सराव करते वेळेस सोडत बसण्याची गरज नाही. तर बघा आता बघा आपण अक्षर घेऊ अगोदर. A आहे, Aच्या नंतर काय आलं आहे E, Eच्या नंतर I आहे. तर A किती नंबरला आहे 1 आणि E आहे 5 नंबरला. जर ह्याच्यामध्ये आपण 4 प्लस केलो तर किती झाले 5. तर 5मध्ये परत 4 जर प्लस केलो आपण तर किती येतात 9. तर 9मध्ये जर 5 मिक्स केलो तर किती आले 13. 13 नंबरला काय आहे M. तर Mमध्ये 13मध्ये जर 5 मिक्स केलो तर किती येतात 17. 17 नंबरला काय आहे तर Q. तर 17 प्लस 5 केलं तर किती येते तर 21 येते. तर 21 नंबरला काय येते तर U. तर U आहे का, जर एकाच ठिकाणी असतं तर आपलं कन्फर्म उत्तर म्हणजे संख्यांचा संबंध लावत बसण्याची गरज नव्हती. तर U आहे 2 ठिकाणी. आता संख्या काय येतील तर बघा 73, 78. याच्यामध्ये किती प्लस केला आहे 5. 78 आणि 88. तर ह्याच्यामध्ये किती प्लस केलं असेल तर 10. 88 आहे नंतर कोणती संख्या आहे तर 103 संख्या आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 88मध्ये जर 15 मिक्स केलं तर किती येते 103. आता यांचा संबंध बघा. आता तुम्ही 5 परत 5 वाढवला आहे 10. 10मध्ये 5 वाढवलं 15 झाले. आता 15मध्ये जर 5 वाढवलं तर किती 20. म्हणजे 103 अधिक 20 जर केलं तर 123 आलं. तर 123मध्ये आपल्याला किती प्लस करावं लागेल तर इथं 20 झालं. 20च्या नंतर किती 5 मिक्स केलं 25. तर प्लस 25 करावं लागेल. 5 आणि 3 8, 2 आणि 2 4 आणि 1 1 म्हणजे किती 148 हे संख्या येईल. U 148 हे आपलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी गट येईल. म्हणजे किती नंबरचं उत्तर आहे आपलं 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ट्रेन हे RTCNI असे लिहिले आहे. ट्रेन त्याला काय लिहिलं आहे तर RTCNI. पुढे आहे नॉईस NOISE.
ई, त्याला काय लिहिलं आहे ONKES. आणि व्हॉइस OICE, याला कसं लिहिलं आहे तर याचा अगोदर आपल्याला ह्याचा संबंध लावावा लागेल. जर टी ह्याची जागा बदलली RR, इथं च्या नंतर ए हे 1 नंबरला आहे आणि सी आहे 3 नंबरला, तर ह्याच्यामध्ये किती प्लस केला आहे तर 2. आणि इथं ह्यांची जागा बदलली आहे IN, इथं पण तसंच आहे ONSE. I 9 नंबरला, 9 3 11, म्हणजे 11 नंबरला आहे, 9 2 11, 2 प्लस केला आहे. तर इथं पण तसंच VO, इथं O इथं V. आता 9 3 2 9 2 11, म्हणजे इथं किती K येईल, इथं येईल CE आणि इथं येईल C. तर उत्तर काय आलं आपलं? उत्तर आलं OVKEC. हे आपलं उत्तर, म्हणजेच 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. आणि असे गणित असं लिहिल्याशिवाय तुम्हाला सोडवता येणार नाहीत, लॉजिक लागणारच नाही. असं डायरेक्ट बघितलं तर असं लिहून एकाखाली लिहून घेत जावं, म्हणजे तुम्हाला ह्याचं लॉजिक लावण्यात सोपं जाईल. तर परत बघा आपलं तसंच हे मुंबई बेस्ट बस वाहक 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह आहे, ते आहे स्टडी पब्लिकेशनचं. तर तुम्हाला नंबर, जर हे बुक ऑर्डर करायचं असेल तर 90 28 96 75 47 या नंबरवरती संपर्क साधू शकतात. चला तर पुढचा आहे प्रश्न बघा. हिमांशू पूर्वेकडे 15 किलोमीटरचा प्रवास करतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला दिशाज्ञान पण असणं गरजेचं आहे. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि खाली आहे दक्षिण दिशा. तर काय म्हणलं आहे? पूर्व, म्हणजे हिमांशू पूर्वेकडून कुठं जात आहे तर हिमांशू पूर्वेकडे 15 किलोमीटर जात आहे. पूर्वेकडे म्हणजे इकडं किती किलोमीटर आहे त्यानं जात आहे तर 15 किलोमीटर प्रवास करतो. मग तो डावीकडे वळतो. जर त्याचं पूर्वेकडे तोंड असेल तर त्याची डावी दिशा कुठे असेल तर उत्तरेकडे असेल. तर किती किलोमीटर जातो तो? 12 किलोमीटर उत्तरेकडे चालतो आणि पुन्हा डावीकडे वळून तो 10 किलोमीटर चालतो. आता डावीकडे जर उत्तर दिशेकडे त्याचं तोंड असेल तर डावी दिशा कुठे असेल त्याची? पश्चिमेला. तर किती किलोमीटर जातो तो? 10 किलोमीटर. हे इथून एवढं 10 किलोमीटर आणि इकडं 5 किलोमीटर, ह्या 15 किलोमीटरचं डिवाईड केलं तर काय म्हटलं आहे तर चालतो. तर शेवटी तो उजवीकडे वळतो. तो पश्चिमेकडे जात होता, म्हणजे त्याची उजवी दिशा कुठे असेल तर त्याची ही उत्तरेकडे, म्हणजे वरच्या दिशेला असेल. तर उजवीकडे वळतो. तर तो आता कोणत्या दिशेने चालत आहे? तर कोणत्या दिशेने चालत आहे तर तो उत्तर दिशेने चालत आहे, कारण की तो उजव्याच दिशेला वळला आहे. म्हणजे त्याचं दिशा कुठे तोंड आहे तर उत्तर दिशेकडे तोंड आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर बघा आता आपले हे अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच पण आलेला आहे बाजारात. तसेच अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी पण आहे, जे अंगणवाडीची जी जाहिरात आली आहे त्यासाठी तुम्हाला हे प्रश्नसंच आणि हे आपली तांत्रिक डायरी खूप उपयोगी पडेल. तसेच हे वन लायनर, सामान्य ज्ञानचं वन लायनर जे बुक आहे हे पण तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर तुम्ही खरंच तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही हे पुस्तकं घेऊन अभ्यास करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.